सर, एक प्रश्न होता. मंदिराची देणगी आणि त्यामध्ये झालेला भ्रष्टाचार यावर जर बोट दाखविलं तर धर्मविरोधी म्हटलं जातं. टी नीट या परीक्षांच्या वरती प्रश्नचिन्ह उभा केलं तर गुन्हे दाखल होतात आणि देशामध्ये राज्यामध्ये पूल कोसळले किंवा बांधकाम कोसळलं तर पुण्यामध्ये तर काल कचऱ्याचा डोंगर कोसळला. म्हणजे इतकाले डोंगर तयार व्हायला लागलेत प्रदूषणामुळं. तर त्यामध्ये एक जणाचा जीव गेला, सिलिंग कोसळला. अशा निकृष्ट बांधकामावरती किंवा असे बांधकामं निदर्शनास आणून दिले तर त्यांना महाराष्ट्रद्रोही म्हटलं जातं. मग या देशातील लोकांनी याची देही याची डोळा शांत निवांत ठेविले अनंते तैसीची राहावे असं पाहत बसायचं का? अतिशय भयानक परिस्थिती देशामध्ये निर्माण झालेली. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण साजरा केलेला असताना लोकशाही दिवसेंदिवस बळकट होण्याच्या ऐवजी, लोकशाही मूल्य दिवसेंदिवस वृद्धिंगत होण्याच्या ऐवजी आता तुझे प्रश्न उपस्थित केले ते लोकशाहीचा गळा घोटणारे आहेत. राम हा भारतीय लोकांच्या आस्थेचा विषय आहे. रामाचं मंदिर व्हावं ही या देशातील करोडो लोकांची इच्छा होती आणि त्यासाठी भारतीय जनता पक्षानं जे आंदोलन उभा केलं, लालकृष्ण अडवाणीच्या माध्यमातून असेल, रथयात्रेच्या माध्यमातून असेल, त्याच्यानंतर मंदिर वही बनाएंगेच्या घोषणा असतील आणि त्याच्यानंतर प्रचंड एक 2-3 दशकं हा मुद्दा चर्चेला गेल्याच्या नंतर रामाचं मंदिर उभं राहिलं आणि त्या मंदिराच्या देणग्यामध्ये जो घोटाळा झाला तो रामाच्या मंदिराची अपेक्षा बाळगून आंदोलन करणाऱ्यांच्या भावना किती नकली होत्या हे दर्शवलं. कारण रामाच्या देणग्या चोरण्याचं पाप जर तुम्ही करत असाल आणि त्याच्यावर प्रश्न उपस्थित करणारे खरं तर हे धर्माचे ठेकेदार म्हटलं पाहिजे, धर्माचे रखवालदार म्हटलं पाहिजे. परंतु देणग्यामध्ये घोटाळा झाला आहे, त्यांना शिक्षा झाली पाहिजे, त्यांच्यावर FIR झाला पाहिजे, त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे असं म्हणणं म्हणजे धर्मद्रोही कसं काय? म्हणजे तुमच्या धर्माच्या व्याख्या ह्या तुमच्या स्वार्थाशी निगडीत आहेत. धर्म ही एक आचरण पद्धती आहे, जगण्याची पद्धती आहे, चांगली तत्व, मानवी मूल्य प्रत्येक धर्मामध्ये आहे. म्हणजे माणसानं माणसाशी माणसासारखं वागावं हा प्रत्येक धर्माचा बेस आहे. आणि त्यासाठी मग काही उपासना पद्धती आहेत, वेगवेगळ्या असतील. म्हणून भगवान काय, अल्लाह काय, गॉड काय ही सगळी वेगवेगळी नावं जरी असली तरी माणसाला माणसासारखं वागण्याच्या शिकवणाऱ्या आचरण पद्धती आहेत. परंतु त्याचा धाक, धर्माचा धाक आता राहिला आहे असं वाटत नाही. कारण मंदिरामध्ये नको ती कृत्य घडतात. म्हणजे अतिशय लाज वाटेल अशा घटना मंदिरामध्ये घडतात. आणि म्हणजे धर्माचा जो धाक होता, देवाचा जो धाक होता तो आता संपलेला आहे. आणि म्हणून जे या मुद्द्यावर प्रश्न उपस्थित करतात, धर्माच्या ठेकेदारांनी खरं म्हणजे त्याची उत्तरं दिली पाहिजे. आणि ज्यांनी दानपेट्या पळवण्याचं काम केलेले त्यांच्यावर कडक कारवाईची मागणी केली पाहिजे. खरं म्हणजे हे धर्म सुसंगत कृत्य होईल. परंतु अशी मागणी करणाऱ्या भक्तांना, भोळ्या बाबड्या लोकांना धर्मद्रोही ठरवणं हा अतिशय चुकीचा मुद्दा आहे. दुसरी बाब जी घडते की आता मिसिंग लिंक पडला, कचऱ्याचा ढिगारा पडला, त्याच्यामध्ये दबून एका व्यक्तीचा हातनाक बळी गेला. तर असे प्रश्न उपस्थित करणं म्हणजे हे प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना देशद्रोही म्हणते. म्हणजे तो जो मिसिंग लिंकचा दरवाजावर दरड कोसळली आणि तो दरवाजा पडला, इंग्रजांनी बांधलेले पूल पडत नाहीत, इंग्रजांनी बांधलेली इमारती आणखी जशाच्या तशा ते जाऊन किती वर्ष झालं तरी. मग आत्ताच्या मिसिंग लिंक पडतो, कचऱ्याचे ढिगारे पडतात, इमारती पडतात आणि त्याच्यावर प्रश्न उपस्थित करणारे देशद्रोही किंवा राजकारण करू नका. आता मुख्यमंत्र्यांनी एक महत्त्वाचंच वाक्य सुरू केलंय
राजकारण करू नका. अहो, तुम्ही विरोधी पक्षात असताना काय करत होता? उलट तुम्ही तर तुमच्यासारखं गचाळ राजकारण हे नाही आहे. तुम्ही त्याचं उत्तर दिलं पाहिजे. जेव्हा या राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण स्टेटमेंट देतात की त्याचे जे अहवाल आले होते मिसिंग लिंकच्या संदर्भामध्ये, वरती तलाव होता आणि त्याचा दाब त्या ठिकाणी प्रचंड येणार होता आणि ती जागा योग्य नाही, आणि त्याची उत्तरं तुम्ही देण्याच्या ऐवजी, भ्रष्टाचार झाला हे कबूल करण्याच्या ऐवजी, ज्यांनी भ्रष्टाचार केला आहे त्याच्यावर कठोर कारवाई करण्याच्या ऐवजी तुम्ही प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना देशद्रोही ठरवताय. किती लांछनास्पद बाब आहे. आणखी एक जो मुद्दा आता आपण उपस्थित केला की TET मधून वगळा असं म्हणणारे लोक, किंवा SIR ची सक्ती शिक्षकावर करण्यात आली. महाराष्ट्रामध्ये SIR सुरू आहे, शाळा सुरू झालेल्या आहेत, आणि त्या SIR ची कामं करता करता शिक्षकाच्या नाकी नऊ आलेत. शिक्षकांना शिकवायला वेळच नाही, म्हणून आम्हाला शिकवू द्या, SIRचं काम दुसऱ्या कोणाला तरी द्या. कारण वेगवेगळे आदेश, न्यायालयीन निर्णय याच्यामध्ये असं स्पष्ट करण्यात आलेले की जर दुसरं मनुष्यबळ उपलब्ध झालं नाही तरच BLO म्हणून SIR साठीची कामं शिक्षकांना देण्यात यावीत, आणि तेही त्यांना सुट्टीच्या वेळेत करण्यात यावीत, इतकीच कामं द्यावीत. याच्याकडे तुम्ही डोळेझाक करताय. तुम्ही त्या कामाला थोडा विलंब झाला, शिक्षक शाळेत जातोय, तो शिकवतोय, आणि त्यामुळे इकडं त्याला कमी वेळ देता येतोय, आणि म्हणून जर तुम्ही गुन्हे दाखल करत असतील तर काय करायचं? म्हणजे अतिशय चिंतेची बाब आहे. म्हणजे एकीकडं तुम्ही देश महासत्ता होण्याच्या गप्पा मारता. देश महासत्ता कशातून होईल? शिक्षणातूनच होईल. शिक्षण व्यवस्था सर्वांना समान न्याय देणारी, सर्वांना समान शिक्षण देणारी ही करण्याच्या ऐवजी एक विषमतापूर्ण शिक्षण व्यवस्था या देशामध्ये आहे. गरिबांना वेगळं शिक्षण, मध्यम वर्गाला वेगळं शिक्षण, श्रीमंतांना वेगळं शिक्षण, आणि त्याच्यामधून व्यावसायिक शिक्षणासाठी ज्या नीट JEE असतील, MPSC UPSC ह्या स्वतःच्या पायावर उभा करणाऱ्या परीक्षा असतील, त्या मात्र सगळ्यांना एक. असं कसं शक्य आहे? म्हणून मित्रहो, या देशामध्ये जे काही चाललंय ते लोकशाही व्यवस्था ही मजबूत करणारं नाही, लोकशाही व्यवस्थेचा गळा घोटणार आहे. आणि म्हणून भ्रष्टाचारावर कडक शासन झालं पाहिजे. प्रश्न उपस्थित करणं हे सजग लोकशाहीचं लक्षण आहे, आणि म्हणून लोकशाहीमध्ये लोक हे मालक असतात. त्यामुळं त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाची उत्तरं ही लोकप्रतिनिधींनी दिलीच पाहिजेत. त्यामुळं प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना देशद्रोही म्हणणं, त्यांना भ्रष्टाचारी म्हणणं, आणि आम्हाला शिकवू द्या असं म्हणणाऱ्या शिक्षकावर गुन्हे दाखल करणं हा लोकशाहीचा संकोच आहे, लोकशाहीची हत्या आहे. हे जर असंच चालू राहिलं तर आपला देश गुलामीत गेल्याशिवाय राहणार नाही, आणि त्याच्या विरोधात एक सजग नागरिक म्हणून आपण सर्वांनीच भूमिका घेतली पाहिजे. धन्यवाद.